साधी सिंपल अशी आहे. त्यामध्ये मी शेंगदाणे, खोबरं आणि दही याचं वाटण करून टाकलं आहे. कोथिंबीर टाकली आहे. त्यात हळद, लाल मिरची पावडर, थोडंसं तेल, धना पावडर वगैरे टाकून मिक्स करून घेते, म्हणजे मॅरिनेट करून ठेवते. त्यानंतर मी फोडणीसाठी कांदा तयार केला आहे इकडे. सो जिरे आणि मोहरीची फोडणी देते आहे. त्यामध्ये मी कांदा टाकणार आहे. थोडासा कांदा थोडासा कॅरेमल करून घ्यायचा, म्हणजे थोडासा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा. सो मला असा कच्चा कांदा आवडत नाही, सो मी जरा गोल्डन फ्राय करून घेते. सो कांदा वगैरे फ्राय करते. त्यात एक्स्ट्रा असं काही ॲड नाही करते. एक कांदा लसूणचं आहे, मिरची ती ॲड केली आहे आणि त्यानंतर मी हे गिलका टाकते आहे मॅरिनेट केलेला. सो त्याच्यात मी पाहिजे तेवढं पाणी ओतते, कारण की मला जास्ती पातळ पाहिजे नाही आहे. सो मी ग्रेव्ही करते आणि त्यानंतर मी किचनच्या बाहेर आली तर बघते तर काय गॅलरीमध्ये आमचा त्रिशू बसलेला आहे, आजीसोबत खेळतो आहे. त्यानंतर तो आला रूममध्ये आम्ही मस्ती करतो आहे. म्हणजे त्रिशूला पप्पांकडे जास्त आवडतं, मम्मीकडे कमी. म्हणजे तो म्हणतात ना पापा की परी, तर आमच्याकडे उलटं आहे. तो आहे आमच्या पापाचा परा. सो त्याला पापाकडे खूपच जास्त आवडतं. त्याच्या पप्पांकडे तो एकदम कम्फर्टेबल राहतो. माझ्याकडे म्हणजे फक्त झोपायचं असलं की येतो, भूक लागली की येतो. अदरवाईज तो बाकी सगळ्या फॅमिलीकडे जास्त वेळ असतो, माझ्याकडे एकदम कमी राहतो तो. म्हणजे मी त्याला घ्यायला बघते तरी तो येत नाही आहे माझ्याकडे, इतकं त्याला त्याच्या पप्पांकडे आवडतं. आणि त्याच्या पप्पांनाही त्याच्याजवळ थांबायला, त्याच्यासोबत खेळायला खूप आवडतं. म्हणजे ना इतकं छान आणि सुंदर असं बॉन्डिंग आहे ना ह्या दोघांचं, की बघून एकदम म्हणजे असं वाटतं की कसं काय, म्हणजे मुलगी आणि वडिलांचं जास्त असतं, पण इथे तर उलटं आहे आमच्याकडे. स्वतः आम्ही निघालो आहे बाहेर, कारण की आज आम्ही रियांशला नेणार होतो फिरायला म्हणजे देवदर्शनाला घेऊन जाणार होतो. सो आता आम्ही जाणार आहे गणपती मंदिरामध्ये सगळ्यात आधी, कारण की जन्मानंतर तो आज पहिल्यांदा कुठेतरी बाहेर जातो आहे. ह्याच्या आधी आम्ही त्याला कधीच बाहेर काढलेलं नव्हतं. सो आता आम्ही आलो आहे गणपती मंदिराच्या गेटवरती. इथे इतकी गर्दी आहे ना फ्रेंड्स, की म्हणजे अक्षरशः आम्हाला लाईनमध्ये इतकी गर्दीमध्ये उभं राहावं लागतं आहे. त्यातनं दर्शन करायला म्हणजे एकदम फास्ट, आणि त्यात एवढ्या लहान मुलाला कॅरी करणं म्हणजे अवघडच आहे. पण आता काय करणार, आम्हाला त्याला दर्शनाला न्यायचंच होतं. सो आज फायनली तो दिवस आला होता की आम्ही त्याला दर्शनाला घेऊन चाललेलो आहे. आणि एवढी सारी गर्दी पाहिल्यावरती तर असं वाटत होतं की या गर्दीतनं परत बाहेर निघून जावं. पण ठीक आहे, तोही एकदम गुड बॉयसारखा शांत राहिला होता. आणि जितका वेळ गर्दीत होता तितका वेळ तो त्याच्या पप्पांच्या जवळच होता, कारण की मी तर त्याला हँडल करू शकत नव्हते. सो तो त्यांच्याकडे जास्ती सेफ फील करतो आणि चांगला राहतो, म्हणजे बाहेर आलं की तो त्यांच्याकडे राहतो. सो हे आहे मंदिराचा. मी जास्त फोटो नाही घेऊ शकत कारण तिथे मोबाईल अलाउड नव्हता. सो तिथनं आम्ही आलो केंद्रात, स्वामी समर्थ केंद्रामध्ये आलेलो आहे. हे केंद्रात आम्ही नेहमीच येतो, पण आज स्त्रियांशलाही दर्शनासाठी आणलं आहे आम्ही. आणि आता रात्रीचे 7 वाजले आहे. सो इथे केंद्र बंद झालं होतं, पण तिथले चावी वगैरे घेऊन आम्ही ते ओपन केलं दर्शनासाठी. आणि इथले लोक खूप चांगले आहे, सो त्यांनी ती चावीही दिली आणि आम्हाला दर्शनालाही आतमध्ये जाऊ दिला. सो हे मंदिर नवीनच बांधलेलं आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि आता इथून आम्ही तुळजाभवानी मंदिरात आलेलो आहे. तुळजाभवानी मंदिरामध्ये गर्दी अशी काही खूप नव्हती आणि खूप सुंदर असं दर्शन झालं इथे. सगळ्यात भारी दर्शन झालं इथे, म्हणजे एकदम मस्त. त्रियांशला तिथे देवीच्या पायाजवळही नेता आला आम्हाला. खूप सुंदर असं आहे मंदिर. देवी इतकी सुंदर दिसते आहे ना, ग्रीन कलरच्या साडीमध्ये, एकदम सुंदर. हे मंदिर खूप जुनं आहे ॲक्च्युली इथले, आणि इथले ब्राह्मण वगैरे आहेत हे खूप चांगले आहेत. ह्यांनी खूप सुंदर असं आमचं दर्शन करून घेतलं. देवीची ओटी वगैरे भरता आली, तिचा मान सन्मान करता आला. खूप छान आहे. क्लोजअप फोटोज वगैरेही काढू दिले त्यांनी, जिथे मला गणपती मंदिरामध्ये फोटोज नाही काढता आले. सो मी एक सिम्पलशी व्हिडिओ काढली होती तिथे. सो इथे आम्ही ओटी वगैरे भरली. छान असं त्यांनी दर्शन वगैरे करून घेतलं आमच्याकडनं. आणि आता आम्ही आलो आहे, इथलं मंदिर आहे छोटंसं महादेवाचं. सो तिथून आम्ही निघालो आणि स्वीट आहे तिथे पाणीपुरी वगैरे खायला थांबलेलो. सो प्रियांश बसलेला आहे मागे त्याच्या आत्तूसोबत, आणि घरी आल्यावरती त्याच्यासाठी एक गिफ्ट आलेलं होतं. सो ते ओपन करत होतो आम्ही. आता ह्या गिफ्टमध्ये त्याला आलेला आहे एक सुंदरसा ड्रेस, खूप छान आहे, खूपच मस्त असा ड्रेस दिला आहे त्याला. तो अनबॉक्सिंग करत होतो आम्ही. आणि त्यामध्ये अजून एक छोटंसं गिफ्ट आलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवतच आहे. खूप सुंदर असं गिफ्ट दिलं आहे त्यांनी.
त्यात छोटूसा चष्मा आलेला आहे त्याला, एकदम सुंदर दिसतोय तो. खूपच सुंदर कलर आहे त्या ड्रेसचा. खूपच छान असा कलर आहे. त्यांनी सोबत मला साडीही दिली आहे, त्याच्यासाठी ड्रेस आणि माझ्यासाठी साडी. असं 2 गिफ्ट आहेत आमच्या दोघांसाठी. त्यात त्यांच्या पप्पांचं म्हणणं आहे की माझ्यासाठी तर काही गिफ्टच नाही आलं. सो त्यानंतर मी काय जास्त आज बनवलं नव्हतं, तर बाहेरनंच खायचं ठरवलं. तर हा डॉमिनोजचा एक्सपेन्सिव्ह महाराजा बर्गर ऑर्डर केला आहे. आणि हा बर्गर मला इतका काही खूप आवडला नाही, पण खूप भूक लागली होती त्यामुळे मी तो खाल्ला. आणि आम्ही रात्री 10:30-11 वाजता मागवलेला, कारण की मी घरी काही जेवणच बनवलं नव्हतं. सो हा सिम्पलसा बर्गर मी परत कधी ऑर्डर करेल की नाही करणार, नाहीच करणार, कारण की तो इतका काही मला आवडलेला नाही आहे. पण ठीक आहे.